नाशिकमधील भोंदू ज्योतिष प्रकरणात नवे वळण, महिलांच्या भूमिकेची चौकशी करण्याची अरुणा सबाणे यांची मागणी. नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदू ज्योतिष प्रकरणात आता एक नवीन वळण आले आहे. या प्रकरणातील महिलांच्या नेमक्या भूमिकेबाबत आता गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. संशयित आरोपी अशोक खरात याला मार्च 17 रोजी एका महिलेने दिलेल्या फिर्यादीनंतर अटक करण्यात आली असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. मात्र या तपासादरम्यान काही धक्कादायक बाबी समोर आल्याचा दावा करण्यात येत आहे. लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या अरुणा सबाणे यांनी या प्रकरणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून खळबळ उडवून दिली आहे. उपलब्ध असलेल्या व्हिडिओ पुराव्यांचा आधार घेत सबाणे यांनी असा दावा केला आहे की काही महिला या स्वेच्छेने आणि स्वतःच्या ओढीने आरोपीकडे गेल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या प्रकरणात सर्वच महिलांना सरसकट पीडित म्हणून संबोधणे चुकीचे ठरेल. ज्या महिलांना त्यांच्या कुटुंबियांनी बळजबरीने या भोंदू ज्योतिषाकडे पाठवले त्यांनाच कायद्याने पीडित मानले जावे असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता अरुणा सबाणे यांनी केवळ महिलांच्या भूमिकेचीच नव्हे तर राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या या प्रकरणातील भूमिकेचीही चौकशी करण्याची मागणी केली आहे. ओकस कॉर्नर परिसरातील कार्यालयातून भविष्य सांगण्याच्या नावाखाली आरोपी महिलांना अंमली पदार्थ देऊन त्यांचे शारीरिक आणि मानसिक शोषण करत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. उच्चशिक्षित महिला देखील अशा प्रकारे भोंदूगिरीच्या जाळ्यात कशा अडकतात असा प्रश्न या निमित्ताने समाजमाध्यमांतून उपस्थित केला जात आहे. अरुणा सबाणे यांच्या या पत्रामुळे आणि त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांमुळे आता या प्रकरणाच्या तपासाची दिशा बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पोलीस प्रशासन आणि राज्य सरकार या पत्राची दखल घेऊन काय पावले उचलणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.